हॅलो नमस्ते, मी लक्ष्मी स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माहीज कॉर्नर. तर आज आपण उडदाच्या डाळीचे पापड बघणार आहोत. तर आदल्या दिवशीच आम्ही 2 किलो पीठ भिजवून घेतलेलं आहे. 1 किलो पिठासाठी रामबंधू पापड मसाल्याचं एक संपूर्ण पॅकेट गरम पाण्यात उकळून गार करून घेतलेलं आहे. थोडं थोडं पाणी पिठात टाकून एकदम घट्टसर गोळा मळून घ्यायचं आहे. प्लास्टिकच्या पिशवीत घालून हा पिठाचा गोळा हवाबंद डब्यात ठेवून द्यायचा आहे, म्हणजे दुसऱ्या दिवशीपर्यंत पीठ चांगलं मुरतं. तर आता बघू शकता, दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी पापड करायला घेतलेत. तेल लावून पीठ थोडं थोडं कुटून घ्यायचं आहे. आता बघू शकता, पिठाचा कलर एकदम चेंज झालेला आहे आणि मऊसूत झालेला आहे. आता दाखवल्याप्रमाणे याचा लांब रोल करून हवे त्या आकाराचे गोळे तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत. हवाबंद डब्यातच ठेवायचे, नाहीतर बाहेर असल्यास हे गोळे कडक होतात आणि ह्याचे नीट पापडही लाटता येत नाहीत. आता एक गोळा घेऊन हवे त्या आकारामध्ये पापड तुम्हाला लाटून घ्यायचे आहेत. हे पापड तुम्ही फॅनच्या हवेखालीच सुकवायचे आहेत. पापडाला जास्त पिठी लावायची नाही, नाहीतर जास्त पापड लालसर दिसतात व तळल्यावर ते लाल होतात. हे पापड फॅनच्या हवेखाली सुकवल्यावर लगेच सुकतात. आता तयार आहेत उडदाच्या डाळीचे एकदम खुसखुशीत व कुरकुरीत पापड. याचा तुम्ही पापड मसाला किंवा पापडची चटणी सुद्धा बनवू शकता, किंवा रोजच्या जेवणात पण याचा समावेश करू शकता. एक किलोच्या प्रमाणात 120 ते 130 पापड तयार झालेले आहेत. हे पापड मध्यम आकाराचे आहेत. आता तुम्हाला एक पापड मी तळून सुद्धा दाखवते. पापडाला बघा, कसलाही लालसरपणा आलेला नाही आणि पापड दुप्पट फुललेला आहे. पापड खूप छान झालेले आहेत. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कॉमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि